नमस्कार, मी राघवी ओम सामंत सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। खरं तर आज सहभागी झालेली व्यक्ती ही खास तर आहेच, पण यूथ क्राउड मध्ये त्या व्यक्तीची खूप चलती आहे। याचं कारण म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूला सुरुवात होत होती तेव्हा अगदी आमच्या मेकअप दादांपासून ते आमच्या कॉस्ट्युम दादांपर्यंत सगळ्यांनीच अरे तो आलाय असं म्हणत आपसुक भुवया उंचावलेल्या आहेत। त्यामुळे अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नावाची चर्चा होतीये, ज्यांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या रील्सनं धुमाकूळ घातलेला आहे। तो मँडी आज आपल्या स्टुडिओत सहभागी झालेला आहे सोशल स्टार मध्ये। मँडी, तुझं मनापासून स्वागत। थँक्यू सो मच। बेसिकली तुझं हे जे नावच आहे ते खूप यो आहे। हे ठेवण्यामागे काय कन्सेप्ट होती की जस्ट आणि नाही, याच्या मागे एक खूप चांगली स्टोरी आहे की शाळेपासून माझं रिअल नाव मनोज आहे. ओके, सो काही जण माझं नाव मनोज असं घ्यायचे ओके 10वी पर्यंत, आणि मी त्याला त्रासलेलो आणि मग म्हटलं की कॉलेजमध्ये चाललोय आणि कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे ना, की म्हणजे 10 वर्ष. एक्झॅक्टली. मग माझ्याच ग्रुपमध्ये 2 मनोज होते, एक मी मनोज आणि एक दुसरा मनोज. तर त्याला मन्या म्हणायचे. सो मला पण मन्याच म्हणायचे. मनोज म्हटलं की मन्या, गणेश म्हटलं की गण्या ते येणारच. तर मी म्हटलं की त्याला एक मन्या बोलते तर काहीतरी वेगळं पाहिजे. देन मग माझा कॉलेजचा जो म्हणजे माझ्या क्लासचा CR होता, त्याने विचारलं की तुझा नंबर दे, व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड करायचा आहे. मग त्याने माझा नंबर दिला मी त्याला, आणि तो बोलला की काय नाव तुझं, पटकन निघा मँडी. बस तिकडनं मग ती सुरुवात झाली मँडी मध्ये. मग अजून पण मँडीच आहे माझं ते. याला सुरुवात कशी झाली, म्हणजे तुझं कॉलेज काय आहे, तू कुठला, महाराष्ट्रात सगळा तू वाढलास, तुझं शिक्षण झालं, पण कॉलेज काय, कुठे गेलं तुझं सगळं बालपण? ओके, सो मी बेसिकली ठाण्याचा आहे. ठाणेकर मी. ठाणेकरांची सध्या खूप चलती आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठाणेकरांचा दबदबा आहे. माझी शाळा माझ्या घरापासून 2 पावलावरती होती. देन कॉलेज माझं ज्ञानसाधना, माहित असेल तुम्हाला, सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, तिकडनं केलं. खूप स्पर्धाही व्हायच्या, एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा. एक्झॅक्टली. ज्ञानसाधनामध्ये खूप व्हायच्या. एक्झॅक्टली. पण मी नाही म्हणजे अटेंड करू शकलो त्यावेळी, कारण की त्यावेळी आयडियाच नव्हती काय. मोठा कलाकार असंच म्हणतो की मी काय अटेंड करू शकलो नाही. त्यावेळी मला आयडियाच नव्हती ना की अभिनय काय, ऍक्टिंग काय. सो मला ते नंतर बाहेरनं कळलं की काय. ते पण मला एका मॅमनी सांगितलं, हर्षदा बोरकर मॅम, जे काही मी आज करतोय त्यांच्यामुळेच आहे. सो खूप मोठा आज त्यांचा. खरं आहे की आपल्यातली ना ती कुठली तरी गोष्ट क्लिक व्हावी लागते, आणि तो क्लिक होणारा माणूस आपल्यापर्यंत यावा लागतो. हे खूप महत्वाचं आहे. तुझ्या बाबतीत हे कधी घडलं? ओके, सो मी एका संस्थेत 10वी मध्ये असं होतं की मी ज्या शाळेत, मी मराठी मीडियम शाळेत येतो. देन मग तिकडं एक संस्था आहे, समता विचार प्रसारक संस्था. सो ती काय करते की जी वंचित, म्हणजे की जे जास्त अफोर्ड नाही करू शकत ना पैसे वगैरे कशासाठी, मग ते त्यांना बुक्स प्रोव्हाइड करायचे आफ्टर 10, 11, 12 साठी. सो माझं पण नाव तिथं लिहिलं गेलेलं की नाही का, शाळेचा चांगला विद्यार्थी आहे, सो याचं पण नाव द्या करून. माझं नाव दिलं. देन मग तो पण एक किस्सा आहे की ते लोक नाही येतात की शोधायला की तो मुलगा कुठे राहतो, की रिअली त्याची फॅमिली परिस्थिती तशी आहे की नाही. देन मग ते दोघं आले आणि माझं झालं की यार की का करायचं. मला असं वाटलं की फेक येते कदाचित. मी मला थोडंसं घाबरलो. मी त्यांना लांबूनच बघितलं, पण मी की नको जायला पुढं, की मी तसं इंट्रोवर्ट होतो 10वी पर्यंत, की जास्त कुणा तसं मिसळायचं. पण मग एका मनातून आवाज आला की जावं आपण, बोलावं त्यांच्याशी. संजय निवंगणे आणि गोरख हिवाले आणि विनोद अहिरे होते, तर ते आले आणि खूपच जास्त शार्प आहे. तर मग ते आले, ते म्हटले की असं असं आहे, तर एकदा तू आमच्या संस्थेत ये. आणि त्या संस्थेचा खूप मोठा हात आहे मला घडवण्यामध्ये. आणि मग तिकडं मग वेगवेगळे प्रोग्राम व्हायला लागले. देन त्याच प्रोग्राम अंतर्गत आपले रत्नाकर मतकरी सर जे आज हयात नाहीत, त्यांच्यामुळे त्यांच्याच माध्यमातून एक चळवळ स्टार्ट झाली की वंचितांचा रंगमंच, जे वंचित आहेत रंगमंच वाचून. सो त्याच्याविषयी त्यांनी आर्टिकल सुद्धा लिहिलेलं. एक्झॅक्टली. मग त्याच मधून मी निघालेलो एक कलाकार आहे. जसं तू आता तुझ्या मॅडमचा उल्लेख केलास की त्यांनी नजर मारली आणि चटकन तुला घेतलं आणि सांगितलंस की तू हा सगळा अभिनय करणार आहेस, किंवा तू आता हे सगळं पेलवून घेणार आहेस. तर तो स्पार्क मॅडम मध्ये तुझ्या दिसला, मॅडमला तुझ्या दिसला. हे काही चटकन होत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीला एक चळवळ असते, एक प्रोसेस असते, आणि तू तर चळवळीतून उभा झालेला कलाकार आहेस. त्यामुळे
तुला याचं मोल किती असावं? मी मोल हा शब्द खूप म्हणजे असं जड आहे की नाही, मला अजून शब्दात सांगता येणार नाही की केवढं मोठं ते मोल आहे. कारण की कदाचित तो दिवस नसता तर मी आज तुमच्यासमोर गप्पा मारू शकलो नसतो. तर शब्द नाही येते यासाठी मला, जस्ट ते डेस्टिनी म्हणू शकतो आपण की तिथपर्यंत पोहोचायचं होतं. फक्त नाही का की साथ देणार कोणीतरी पाहिजे होतं की तू करू शकतोस. तर तेच आहे की वंचित चळवळीतून घडलेले किंवा आपण म्हणूया वंचित असं नाही, चळवळीतून घडलेली माणसं एकतर राजकारणात येतात किंवा एकतर राजकारणात येऊन उत्तम अभिनय करतात किंवा अभिनय क्षेत्रात येतात आणि हळूहळू प्रायोगिक रंगभूमीकडे वळतात. मग आपण म्हणतो की अरे हा तर कसलेला कलाकार आहे, हा चळवळीतला कलाकार आहे. तुला प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक रंगभूमी असं कधी काही खुणावलं का की डायरेक्ट तू सोशल मीडियावरच एंट्री केली? नाही, तर काय झालं की नाट्यजलश एक आम्ही केला. त्याच्यानंतर असं होतं की आत्ताच रिसेंटली नाट्यजलोषचं 10वं पर्व संपलं, 10वं वर्धापन दिन आपण म्हणू शकतो, ते संपलं. तर आम्ही काय करायचो की आम्हीच सारखी नाटकं बसवायचो की आम्हीच लिहायचो, दिग्दर्शन करायचो. तर मी पण तेच करत गेलो. मग तिकडनं स्वतःचं लिहिणं, अभिनय करणं सगळं मी करत गेलो. मग हळूहळू मग मला समजत गेलं की यार आपण हे अजून करू शकतो चांगल्या प्रकारे. पण ते जास्त मग कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजच्या नंतरच ते स्टार्ट झालं 11 नंतर. देन मग एकदा मी पाऊल ठेवला कॉलेजच्या तिथपर्यंत. कारण की तो पण एक किस्सा तुम्हाला सांगतो. सो सॉरी की कसं सॉरी म्हणू नको, आम्हाला तुझे किस्से मी असं बोल झालंय. एक तोंडी परीक्षा होती मराठीची. तर मॅमनी मला बोलवलं की तुला तोंडी परीक्षेमध्ये एक निबंध होता, मला आठवत नाही काय निबंध. तर ते निबंध मी बोललो आणि मॅम असंच करत होतं. त्यांनी पटकन माझ्याकडे बघितलं, म्हणलं की तू इथं काय करतोयस? म्हणलं की मॅम निबंध बोलतोय. नाही तू ऍक्टिंग मध्ये जायला पाहिजे आपल्या ह्याच्यात, जा तू आधी आणि नाव दे आपल्या कॉलेजच्या नाटक त्याच्यात. तर मी गेलो, पण माझी हिंमतच झाली नाही. काय माहिती माझे पाय तिथंच थांबले की 10वी पण इंट्रोवर्ट असलेला मुलगा देन सडनली इतक्या मोठ्या कॅनव्हासमध्ये कसं करणार. मग म्हणले नको. मग देन मग बाहेरनच त्या सगळ्या गोष्टी करत गेलो. नाट्यजलोष 1, नाट्यजलोष 2, 3. मग हळूहळू मग मला युट्यूब हा संदर्भ कळला. मग युट्यूबवरती मी स्केच व्हिडिओ बनवायला लागलो, कॉमेडी व्हिडिओज. मग ते 2015 पासून मी करत होतो. प्रॉपर कॉमेडी व्हिडिओ मी लिहायचो. देन मग ते तेव्हाच मला कॅमेरा अँगल पण कळायला लागले की असं मास्टर आहे, हा क्लोज आहे. मग तिकडनं मग हळूहळू युट्यूब करता 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 देन मग बरेच प्लॅटफॉर्म आले की डब स्मॅश, देन म्युझिकली, टिकटॉक आणि सगळं करत गेलो. देन मग एक वेळ आला की आता आपला मिडल क्लास फॅमिली म्हटलं की तुला आता जॉब करायचं, सगळं सोडावं लागतं. देन ते जॉब केलं. मग जॉब पण 1 वर्ष केलं. 1 वर्ष पण नाही, 11 महिने केलं मी. तेव्हा कोरोनाचा काळ होता. देन मग म्हटलं की नाही होते हे आपल्याकडनं, ते असं कुठेतरी आपण कोमसतोय आपलं. देन म्हटलं की नाही सोडूया आपण, घुसमटतोय आपण. देन म्हटलं की नाही सोडूया आपण. देन एकदा प्रयत्न करून बघू, झालं तर झालं, नाहीतर शेवटी खंत नको मला नंतर की यार मी मग ते केलं. मग युट्यूबसाठीच मी सोडलेला माझा जॉब. पण युट्यूब करता करता मग इंस्टाग्राम भेटलं मला की माझ्या भावाने विकी तिथं बसलाय, तो बोलला की आपण रील करूया ना. मी म्हणलं की रीलमध्ये काय नाही का, की फुल फ्लेज कॉमेडी करू ना, की 30 सेकंदामध्ये काय कॉमेडी करणार. देन मग आम्ही केली आणि काय तो प्रतिसाद होता लोकांचा की आयुष्यात एवढं प्रेम कधीच बघितलं नाही मी सारखं स्वाईप करतो की अजून कमेंट येतं ते, अजून कमेंट येतं ते. देन म्हटलं की भाऊ भेटलेला आहे आपल्याला आपला मार्ग. तिकडनं मग करता करता आज तुमच्या समोर बोलतोय. अरे वा. आणि आम्ही तुझ्यासमोर. प्रेम आहे, लोकांचं प्रेम आहे ते. हे इन्स्टावर जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा जसं तू आता उल्लेख केलास की तुझ्या आणि भावामध्ये डिस्कशन झालं आणि त्यानंतर पहिला व्हिडिओ इन्स्टावर आला. तो व्हिडिओ नेमका कुठला होता आणि त्या व्हिडिओने तुला आनंद तर दिलाच, पण काय जास्त शिकवलं? पहिला व्हिडिओ तर माझं तेव्हा
कदाचित ना एक शंकरपाळ्या करून एक व्हिडिओ खूप गाजलेला. ते दोन दोन मित्र भांडतात, ए शंकरपाळ्या. तर त्यावेळी मी असं कॉन्सेप्ट केलं की ज्यांचं नाव शंकर आहे ते आता काय म्हणजे त्यांना वाटत असेल. तर मी तो केला आणि तो व्हिडिओ केला 1 मिलियन. आणि 1 मिलियन म्हणजे अरे मी एवढी वर्ष युट्यूब करते, कधी आम्ही लोकांचे मित्रांचे फोन घेऊन घेऊन सबस्क्राईब केले, कधी एवढे व्ह्यूज आले नाही. मग देन अचानक 1 मिलियन. आणि मी म्हटलं की अरे बापरे, हे काहीतरी आहे, वेगळं काहीतरी. मग तिकडे मला कळलं की फक्त तुम्ही काम करत राहा, एक्सपेक्टेशन नका करू की हे काम माझं जास्त चांगलं होईल. मग मी एक्सपेक्ट करणं सोडून दिलं तिकडे की फक्त आता करत जायचंय काम, चांगलं काम करत जायचंय. लोकांचं प्रेम नशिबात असेल तर मिळत जाईल. आणि मग तिकडनं ते शिकलं की जस्ट आपलं काम करत जावा, प्रामाणिकपणे करा, बाकीचं विसरून जावा. जेव्हा जी गोष्ट भेटायची तेव्हा ती भेटेलच. सो तेवढंच म्हणून. आणि असंच मँडी काम करत राहिला आणि हळूहळू सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. पण मँडीचं काम करण्याचा नेमका फंडा काय आहे? मँडी काम करत असताना नेमका काय विचार करतोस? तू म्हणालास की काम करताना विचार करायचा नसतो, जस्ट आलेलं काम मनसोक्तपणे करायचं असतं आणि त्याचा आनंद घ्यायचा असतो. पण या स्पर्धेच्या युगात विचारपूर्वक काम करण्याला पण तितकंच महत्व आहे. प्रत्येक काम हे तुम्हाला आनंद देत असतं. जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीचं काम तुम्हाला करिअर म्हणून जेव्हा मिळतं तेव्हा त्यासाठी तर एक वेगळंच भाग्य लागतं. पण ते जेव्हा काम मिळतं तेव्हा ते आनंद घेत तुम्ही करणं महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर आत्ताच्या स्पर्धात्मक युगात तुम्हाला जर टिकायचंय तर केवळ आनंद हा महत्वाचा नाहीये, तर विचारपूर्वक त्या कामाची निवड करणं सुद्धा महत्वाचं आहे. अशा वेळेला मँडी काही ठरवतो का? मँडीचं काही डू अँड डोंट्स आहेत का? येस, एक्झॅक्टली माझे आहेत. तर मी कोणताही कॉन्सेप्ट करताना मी प्रत्येक बाजूनी बघतो की एखाद्या डायलॉगनी कुठल्याही समाजाचा या कुठल्याही व्यक्तीचा मन दुखावत तर नसेल ना. की आधी पास्टमध्ये असं झालं की मी न कळत माझ्या मागे काहीतरी आता मी क्लिअरली नाही सांगू शकत, पण काहीतरी चुकून एक गोष्ट आली आणि ते कुणाचं तरी इमोशन दुखावलं गेलं. मग त्या दिवशी मला कळलं की नाही, की आपण जे करतोय ते फक्त कॉमेडी नाहीये, आपण त्यातनं लोक काही ना काहीतरी घेत असतात. मग तेव्हापासून मी म्हटलं की नाही, की कोणताही कॉन्सेप्ट आणला आधी चारी बाजून विचार करू, कुठल्याही समाजाचा कुठल्याही व्यक्तीचा मन दुखावत नाहीये तर मी त्या प्रकारे कॉन्सेप्ट करतो. सो मला थोडीफार ती आयडिया असते की नाही की या डायलॉगने अगर कुणाचं मन दुखावतंय तर ते नाही घ्यायचं. भले ती व्हिडिओ तेवढी नाही चालणार, पण कुणाचं मन दुखायचं हेतू नाही. कारण की प्रत्येक जण येतं की आपल्या आयुष्यातलं टेन्शन फ्री करण्यासाठी आपल्या त्या फीडवरती येतात. सो तिथं येऊन पण त्यांना तेच हर्ट व्हायला लागलं तर मग उपयोगीचं नाही ना. म्हटलं की तेच आहे की फक्त मी विचार करतो की दोन्ही बाजू बघतो मी, की कोणाला हर्ट नाही झालं पाहिजे तेवढंच मी विचार करतो, बाकी काहीच नाही. पण थोडं तुला भूतकाळ घेऊन जाते. तू उल्लेख केलास म्हणून की तू अशा चळवळीतून आलायस की जिथं वंचितांसाठी म्हणून चळवळ उभी करण्यात आली. शिक्षण सुद्धा तू त्याच संस्थेतून घेतलंस. त्यामुळे हातात आपल्या मोबाईल येतोय की नाही, तो मोबाईल आला तर त्याचा कसा उपयोग करावा. बरं, मी हा व्हिडिओ केला तर इतरांकडे तर माझ्यापेक्षा खूप सारी साधन आहेत, ते त्यांच्या परीने उत्तम अँगल लावून छान व्हिडिओ करतील. माझ्या हातात आता काहीच नाहीये, मी आता नेमकं कसं करू. हा सगळा विचार तुझ्या मनाला कधी शिवला का? आणि शिवला तर तू ह्याच्यावर मात करून इन्स्टा कसं गाजवलंस? फर्स्ट ऑफ ऑल की खूप थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण की खूप आधी मी जेव्हा व्हिडिओ करायचो तेव्हा मी लोकांचे फोन घ्यायचो. तर जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा माझा एक भाऊ आलता, त्याकडे एक सॅमसंगचा फोन होता. मग त्या सॅमसंगच्या फोनने मी 2 व्हिडिओ केले. पण म्हटलं की नाही, आपल्याला अगर हे करायचं तर आपल्याला फोन लागणार. मग तेव्हा मी थोडंफार जॉब करायचो आणि कोरोनाच्या काळात तर मी माझा एक फोन घेतला OnePlus करून. तर तेव्हा लोकांकडे आयफोन वगैरे होते. ओके, तर मी OnePlusने व्हिडिओ, आणि त्याचं काहीच नाही का की अगर तुमचं कॉन्टेंटचा क्वालिटी चांगला असेल तर ते मॅटर नाही करत. मग लोक आधी काय विचार करायचं की साईडचा विषय कोणी मांडला नव्हता आधी. की जेव्हा लोकांना तेच वाटतं की यार माझी बॅकग्राऊंड चांगली पाहिजे व्हिडिओच्या मागे, तेव्हा ते लोकांना कनेक्ट होईल. पण मग साईडच्या विषयाबद्दल कोण बोलणार? म्हणजे कोण बोलणार ना. की असं तर नाहीये की अगर 50 लोक व्हिडिओ बघतात तर 50चे 50 लोक बिल्डिंगमध्ये राहतात किंवा बंगलोमध्ये राहतात, की 20 लोक तरी असेल साईड. मग ते काय रिलेट करतील नाही का, की त्यांना तर माहितीच नाही त्या गोष्टी परिस्थितीशी रिलेटेड नाही. तर मी म्हटले की का नाही आपण करूया.
मग मी लहान लहान पोरं चड्डी, माझी व्हिडिओ बघितली असेल मी चड्डीवरती करतो तर लहान लहान पोरं असतात त्याचं मी जे आहे तेच, कारण तुम्ही किती दिवस लपवणार त्या गोष्टी, आज ना उद्या तर लोकांना कळणारच की तुम्ही कुठून आलाय. मग मी जे आहे BOG करून मी वापरतो, #BOG जे आहे ते आहे. मग देन मग क्वालिटी मग तशीच मी ठेवली हळूहळू. मग देन 100K झाले, त्याच्यानंतर मी थोडासा विचार केला की आता थोडं क्वालिटीवरती लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या 100K मी फक्त माझ्या OnePlus, हा बघा मी स्वतःच्या कमाईतनं घेतलेला फोन आहे हा पहिला तर तो अजूनही आहे माझ्यासोबत. दुसरा फोन पण आहे पण हा खूप जवळचा फोन आहे आणि याला एक वेगळं वेटेज आहे ना. एक्झॅक्टली ते ठेवू द्या जरा. ते वेटेज कुठल्याच फोनला नाही येणार, कारण इथून तुझी खरी सुरुवात झाली. तुझ्याशी आता बोलताना जाणवतं मॅटी की तू लोकांशी कनेक्टर आहेस पण वरवरचा नाहीयेस, खूप डीपली आहेस. लोकांच्या भावभावनांची जाणीव तुला आहे, लोकांचे प्रश्न तुला माहिती, म्हणून तू कधी कामगारांचे व्हिडिओ करतोस, त्यांच्याबरोबर व्हिडिओ करतोस, कधी बांधकाम करणाऱ्या व्यक्तींबरोबर बोलतोस, कधी आपल्या घरी येणाऱ्या मावशींबरोबर काकूंबरोबर संवाद साधतोस. तुझी नाळ व्हिडिओतून पण जपलीस. मी खूप बोलका असा, मी 10वी पर्यंत नव्हतो, पण जेव्हापासून मी अभिनय करायला लागलो तेव्हापासून मला बोलायची सवय लागली. तर मी इझिली कुणाशी बोलू शकतो असं आहे माझं की नाही. आणि मला आवडतं खूप की मी ऑब्झर्व करतो गोष्टी की कोण कसं बोलतंय, कोण कसं वागतंय, आणि त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे आपल्या व्हिडिओमध्ये वापरता येतील, काही त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दाखवता येतील. तर माझं तीच एक कळ असते की नाही की लोकांसोबत बोलण्याने मन हलकं होतं पहिली बार, आणि आपल्याला कळायला लागतं की त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि मग तेच अजून किती लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील, त्यांना कदाचित बोलावं वाटत असेल त्याच्यावरती, पण कुणी आपला माणूस नाहीये. तर तोच एक मी माध्यम निवडतो की लोकांपर्यंत पोहोचवलेलं साधन म्हणजे बी माइंडी तुम्ही असं म्हणू शकता की त्यांचे इमोशन्स काय, तोच एक छोटासा कळ असतो माझा. हे सगळे कंटेंट करत असतानाच हे ठरवून काही सुचलं जातं की आपसुक या सगळ्या गोष्टी होतात की असं कधी बसमधून जाता जाता कंटेंट सुचतो, असं कधी झालंय? एक्झॅक्टली माझे मोस्ट ऑफ द कॉन्टेंट असे असतात की आता मला माहिती आहे की मी डेली रील अपलोड करतो. तर काय असतं की मी व्हिडिओ शूट करण्याच्या अर्ध्या तास अगोदर विचार करतो की काय करायचं, एक ढाचा बनवतो की हे दाखवायचं आहे, मग त्याच्यामध्ये मी डायलॉग्स लिहितो वगैरे, देन मग करतो. मग कधी कधी असं होतं की माझ्या डोक्यात कॉन्सेप्ट आला तर मी थोडाफार नाही का की काही गोष्टी विसरून जातो मी, तर मी इंस्टाग्रामवरती जातो माझ्या भावाच्या अकाउंटवरती, तर मी त्याला ते लिहून ठेवतो की बाबा हे आहे. देन मग काहीतरी मला कॉन्सेप्ट आठवलं नाही तर मी जातो ते अच्छा हे करायचं आपल्याला, तर असं नोट डाऊन करून ठेवतो मी. अच्छा, इन्स्टा रील्स करता करता आता अनेक जण बिग स्क्रीनवर येऊन पाहतात, काही जण सिरियलमध्ये येतात. तुझा तर पाया अभिनयाचाच आहे, बँडीचा असा काही विचार आहे? जस्ट गो विथ द फ्लो. आताच देवाच्या कृपेने आणि लोकांच्या प्रेमामुळे मी एक ॲड केली बिंगो मॅडँगल्सची, तर तो मुलगा मी आहे. कारण की म्हणजे नाही का की मी अजूनही मला ते विश्वास होत नाही की एक वेळ अशी होती की ती बिंगो मॅडँगल्स खायला पैसे नव्हते माझ्याकडं, पण आता लहानपणी आपण बघायचं बिंगो मॅडँगल्स खूप महागडी गोष्ट वाटायची ती, की मग अचानक आज तो मुलगा बिंगो मॅडँगल्सच्या ॲडमध्ये, सो मला ते अजून विश्वास होत नाही. त्यामुळे फक्त जात राहा, गो विथ द फ्लो, ट्रस्ट द प्रोसेस. माझ्या बायोमध्ये मी लिहिलंय, कारण की मी त्या गोष्टीला खूप मानतो की तुम्ही काम करत राहा, तुम्हाला जी गोष्ट जेव्हा मिळायची आहे तेव्हा ती मिळणार. पण या क्षेत्रात जर तुम्हाला यायचंय तर तुम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे. जसं टिकटॉक आलं, मग फेसबुक, मग आता इन्स्टा रील्स, आता आणि पुढे काहीतरी येऊ पाहतंय. AI सारखी गोष्ट आता मार्केट कॅप्चर करू पाहतंय. अशा वेळेला तुमच्या समोर आव्हानं खूप आहेत, चॅलेंजेस खूप. या चॅलेंजेसना तोंड देण्याकरता किंवा या चॅलेंजेस ब्रेक करण्याकरता आत्तापासूनच मँडीची काही तयारी चालू आहे का? काही मँडीचा बी प्लॅन आहे का? की जसं तू म्हणतोयस की गो विथ फ्लो, पण फ्लो बरोबर याही गोष्टी येतात, त्यामुळे याही तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली, की काळ बदलतच राहणार आहे, कधी आम्ही तर कधी कोण, ते चालूच राहणार. पण की
फ्युचरचा विचार करून आता त्या गोष्टींना काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा, म्हणजे चुकीचं सॉरी रॉंग वर्ड असेल, की उगाच त्याचं टेन्शन घेऊन तुम्ही आता हा कशाला, चांगलं काम करा. कारण की AI जस्ट ते तुम्ही लोक ते कनेक्ट नाही करणार लोक, आणि ते जस्ट एक डिजिटल वर्क आहे. सो मी जस्ट उदाहरण अशा अनेक गोष्टी येऊ पाहतात. एक्झॅक्टली. तर आपल्याला अपडेट करावं लागेल. करू, वेळेनुसार करू, गरज पडली तर आपण नक्की करू. पण सध्या तरी असं काही प्लॅन नाहीये की AI ला अजून जरा वेळ आहे, जरा म्हणजे आलेच बरेच, पण बघू, वेळेनुसारच बघू. मी अजून असं काही प्लॅन बी वगैरे नाही ठेवलंय की चला चालत राहा. AI आलं तर AI ला पण सोबत घेऊ आपण, तुम्ही पण चला सोबत, कुछ ना कुछ तो कर ही लेंगे. हाथ से हाथ मिलाओ, काफिला बढ़ता जाएगा. एक्झॅक्टली सोबत घेऊन चला, कारवा चलता रहेगा फिर वो. क्या बात आहे मॅन्डी, खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारता मारता, आणि खूप एक वेगळाच ऑरा आहे तुझा. कारण असं म्हणतात की ज्या व्यक्तीने खरं तर इन्स्टा रील्स तयार करण्याकरता दुसऱ्यांचा फोन हातात घेतला, आज त्याचे इन्स्टा रील्स बघण्याकरता लोक अनेकांचे फोन हातात घेत आहेत. आणि हीच खरं तर तुझी आत्तापर्यंतची कमाई आहे. हे प्रेमाशिवाय काहीच शक्य नाही आहे. मॅन्डी, खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचाली करता. आणि असेच धमाल व्हिडिओ करत जा आणि लोकांशी कनेक्ट होत जा, कारण लोकांचं प्रेम याखेरीज दुसरं काही जगात महत्वाचं नसतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सोशल स्टार मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या सोशल स्टारसह, त्याच्या एका वेगळ्या कहाणीसह. तोवर इथंच थांबतोय. पाहत रहा लोकशाही मराठी.